आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा मुंबईतल्या बँड्रा परिसरातून अणुशक्ती नगर पर्यंत जाणार आहे आणि हेच कारण आहे की संपूर्ण मुंबईमध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आता अजितदादांची तुफान बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतो मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि ही दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की संपूर्ण परिसरामध्ये गुलाबी रंगाचे झेंडे गुलाबी रंगाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। सिद्धार्थ कांबळे आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यासोबतच मुंबई बँकेवर उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि या मतदारसंघामध्ये आता ते निवडणूक लढवणार आहेत का अशी सुद्धा चर्चा सुरू असताना ही सगळी बॅनरबाजी सुद्धा आता संपूर्ण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मुंबईतील बँड्रा पूर्व, सायन, चेंबूर आणि अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जाणार आहे आणि त्यामुळेच हायवेवर गुलाबी बॅनर सध्या स्पष्टपणे झळकताना पाहायला मिळतात। मोठमोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स, पोस्टर्सनी हा संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे। बँड्रा पूर्वचे काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी हे सुद्धा आज अजितदादा यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये जिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा सुद्धा या निमित्ताने झडू लागली। हे सगळी दृश्य आपण पाहतोय, मोठमोठे बॅनर्स आणि होर्डिंग्सने हा संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजून गेलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की नवाब मलिक ज्यांच्याबद्दल बऱ्याच चर्चा होत्या की ते अजित पवार गटामध्ये आहेत, शरद पवार गटामध्ये आहेत, नेमकी त्यांची भूमिका काय आहे, बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। पण ते सुद्धा अणुशक्ती नगर या ठिकाणी त्यांचं जे कार्यालय आहे तिथे अजित पवार यांच्या स्वागतासाठी थांबणार आहेत आणि तिथे स्वागत करणार आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून अजित पवार यांची रॅली जाणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की चौकामध्ये गुलाबी रंगाचे बॅनर्स, होर्डिंग्स, झेंडे मोठमोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि इथे आपण पाहतोय की स्वतः अजित पवार उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज नवाब मलिक हे जर अजित पवार यांच्यासोबत एकत्र दिसले तर शिक्कामोर्तब होणार आहे की नवाब मलिक हे अजित पवार यांच्या सोबतच आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।